हॅलो एव्हरीवन. आता तुम्ही म्हणाल हा चंद्र कसा काय दिसतोय मध्येच, तर मध्येच वगैरे काही नाही आहे. हा पौर्णिमेचा चंद्र आहे. दुधासारखं आकाश आणि लोण्यासारखा चंद्र दिसत होता. मग तुम्हाला दाखवल्याशिवाय मी काय गप्प बसते का? म्हणून तुम्हाला बघण्यासाठी, तो आनंद मिळण्यासाठी तुम्हाला दाखवते. तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा रेन फुललेली बघून मला खूपच भारी वाटलं. एकच फुल उगवलं होतं, पण खूप छान उगवलं होतं. नेहमी अंड्याची भाजी लाल तिखटाचीच खाते किंवा काळ्या मसाल्याची खाते. तर ह्यावेळेला जरा वेगळी पद्धत करून बघूया म्हणून मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतलं आणि कांदा, टोमॅटो, मसाल्याच्या डब्यातले सगळे मसाले घालून चांगलं परतून उकडलेले अंड्याचे काप करून त्यात छोटे छोटे करून त्या भाजीमध्ये परतून घेतले. आणि ही तोरणं जे दिसत आहेत ना, तर खूप दिवसांनी मी धुतलेली आहेत त्यांना, पण तरीसुद्धा ते खराब झालेले दिसत नव्हते. आज माझा ना हात खूप दुखतोय, तब्येत माझी ठीक नाही आहे, त्यामुळे मी सिंपलमध्ये साधं जेवण करणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपण सगळेजण तेच करतो. बरं नसलं तर एक तर डाळ भाताचा कुकर लागतो आपल्या घरामध्ये, नाही तर खिचडी भात. तर मी खिचडी भातच करते, पण त्याच्यामध्ये डाळ वगैरे काही नाही घेतली, मी सिंपलच करते एकदम. फक्त इकडे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत आणि आपल्याला मसाला लागणार आहे. माझा हात लागला ना ताट मोठं होतं ना, तांदळावर झाकून ठेवते ना, तर तुम्ही बघू शकता तांदूळ धुवून मी भिजत ठेवले. हे गावठी सुरत कोलम तांदूळ आहेत, खूप छान लागतो. आधी मला वाटत होतं की अरे याचा नाही भात चांगला लागत, त्याला पॉलिश नाही आहे ना, त्यामुळे पण खूप टेस्टी भात लागतो. गावठी तांदूळ आहेत ते. तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता हे घेतलेत काय, ते मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तर ह्याने पण खूप छान लागतो भात. जर कधी आपल्याला हिरवे मूग, मटकी घालून सुद्धा तुम्ही करू शकता. खास करून मी मिरच्या कमी घेतल्यात, कारण ना कांदा, लसूण, मसाला घालायचा, त्याने पण खूप छान भात लागतो. तर आज बरं नाही, त्यामुळे साधं जेवण आहे. पापड तळला तर तळेन, पण नाही तर नाही, पण माझ्या मूडवर राहील. तर चला मग करते खिचडी भात. आता तुम्हाला तयार केल्यावरच दाखवते. थोडंसं मी लसूण खोबरं घातलं आणि आलं पण किसून घातलं. तुम्हाला दिसत असेल आलं त्याच्यामध्ये बघा साईडला. सगळ्यात जास्त महत्त्वाचं मी ना इकडं बांगडी एक साईडला करून ठेवते, कारण ना मला ना भाकरी चपाती करताना मी एक साईडलाच करून ठेवते. मला सुचतच नाही काम करायला. कांदा, लसूण, मसाला हे जास्त महत्त्वाचं आहे. मला हसायला येते, मला बरं नाही तरीसुद्धा. तसं तर माझा हात थोडा दुखायचा कमी आला आहे, म्हणून थोडी मी माझ्या तोंडावर हसू आलं आहे. चांगलं परतून घ्यायचं. कूलरची टाकी म्हणजे इथं ना पाणी ओतायची जागा आहे, तर इथं ना खाली मी झाकण काढलं, म्हणजे पाणी खाली जाताना बघा इकडे जाते खाली, बघा दिसतंय तुम्हाला. आणि सगळा जो कचरा साठलेला असतो ना तो निघून जातो. जरा जास्तीचं पाणी ओतायचं, मग जास्त क्लीन होऊन जातं. हे बघा किती कचरा निघाला आहे. मला थोडंसं बरं वाटलं ना गोळी खाल्ल्यानंतर, तर लगेच मी कामाला लागले. आता फरशी पुसून घेतली, सुकली पण, आणि हा कूलर पण धुवून घेतला. किती स्वच्छ दिसतो. आता उन्हाळा आहे तर खूप गरम होतं रात्रीचं, तर आपण असंच करतो ना नेहमी. जरा तरी बरं वाटलं तर लगेच कामाला लागतो. हे जे नारळाचं झाड दिसतंय ना तुम्हाला मोठं झालेलं आहे बघा, किती ग्रीसला टेकायला आलंय. तर हे आत्ता मार्गशीर्ष महिना गेला ना, त्याच्या आदल्या मार्गशीर्ष महिन्यात पुजलेला नारळ आहे हा. तर खूपच छान. त्याच्या आधी पण एक म्हणजे गेल्या वर्षी तर नाही, 2 वर्ष झालं माझ्या नारळाचे झाडच तयार होतात मार्गशीर्ष महिन्यात पुजलेल्या नारळाचे. तर त्याच्या आधी तर एक सुकून गेलं, ह्याच्यापेक्षा खूप मोठं झालं होतं ते. तुम्ही बघू शकता, कुंडी बघा किती छोटी आहे ना. सोनू तर म्हणतो अरे मातीत लावलेलं पण झाड एवढं मोठं येत नाही, पण ह्याने जास्त जोर पकडलाय म्हणून. तर आई तर म्हणते, असं म्हणतात की लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असते तेव्हा झाड छान उगवतं म्हणून. तर खरंच भारी. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये वगैरे, पण आता नवीन कोण असतील आता त्यांच्यासाठी दाखवते हे परत एकदा.
जेव्हा जेव्हा मी गॅलरी धुते ना तेव्हा मी झाडांना स्वच्छ धुवून काढते. तुम्ही बघू शकता सगळ्या झाडांना धुवून काढणे. तिकडच्या गॅलरीतले पण धुवून काढते. कचऱ्याचा डबा क्लीन करते, सुटली क्लीन करते, चप्पल पण क्लीन करते. पण आज नाही केलेलं, जास्त खराब नाही झालं. त्यामुळे तुम्ही बघू शकता असा लुक आहे माझ्या हॉलचा. आज बरं नाही तरी सुद्धा एवढे बरं वाटल्यानंतर कामं केलं. खूप तब्येत खराब होती आज, खूप हात दुखत होता. पण गोळी खाल्ल्यानंतर ना थोडं बरं वाटल्यानंतर एवढं काम केलं. कारण स्वयंपाकाचं थोडं काम कमी झालं होतं ना खिचडी खातामुळं. या जेवायला सगळेजण. गरम गरम भात आणि त्याच्यात तूप. लोणचं पण खाते, मला लोणचं पण भातासोबत खूप आवडतं. किचनमधलं सगळं आटपलंय आणि इथं दही बघा राहिलंय खायचं माझं. थोडंसं मी वाटीवरच दही लावलं होतं, थोडं मला खायचं होतं तर राहून गेलं, विसरून गेली. आता काचा बिचा लावून घेतल्यात आणि थोडा आराम करते आणि नंतर बघूया काहीतरी व्हिडिओ शूट करायचं.